तो पळत होता रिटर्न, त्याच्या मागे लागून मारलं त्याला. बाबा साहेब लोकांच्या प्रश्नांची एकदा उत्तर द्या तुम्ही. आता केले ते जीव आमचे काय प्रकार आहे समजूनच घेत नाहीये. तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे. असं नाही साहेब, हे बघा आमची ना आमची तुमची काही दुश्मनी नाही, पण घटना इतकी गंभीर होती. तुम्हाला इतकं सिरियस सांगितलेलं होतं. जेव्हा पहिले घटनेत सांगितलं त्याच्यानंतर 2 घटना घडलेल्या आहेत. आता 4थी घटना सावलीला ऐकायला ती आम्हाला. हा काय प्रकार आहे साहेब? कशासाठी काय कोणासाठी चाललंय तुमचं? प्रोटोकॉल करा ना तुम्ही. VIP साठी जर सगळे पोलीस असतील ना तर गुन्हे करू द्या, मग करू द्या गुन्हे, करू द्या माणसं रस्त्यावर. तुम्हाला जर सगळे VIP सांभाळायचे असतील ना, सांभाळा VIP तुम्ही. कारण सगळे तुम्ही सगळं VIP साठी काय म्हणे माहिती की ते म्हणे ऍक्सिडेंट आहे. ऍक्सिडेंट नाही का आम्हाला? तुम्हाला जर मरते झालं सांगू राहिले लोक, तुम्ही म्हणता ऍक्सिडेंट आहे. तिथं गेल्यानंतर ते व्यापार नोंदवतात म्हणे ऍक्सिडेंट. मोटरसायकल कोणाची? आमचा भाऊ सकाळी पहाटे ड्युटीला येत असताना त्याला अज्ञात व्यक्तीने अडवलं, त्याला धरलं, मारलं. तो पळत होता, त्याला पळून धरून आणलं आणि त्याला मारलं आणि मारून ते पळून गेले अज्ञात व्यक्ती. ते धरले पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काही हो त्याला फाशी पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही आमच्या भावाला ताब्यात घेणार नाही, त्यांची अंत्यविधी करणार नाही. आम्ही त्यांना फाशीच पाहिजे. काय सांगू शकत नाही, वादभीत काय नाही. आमचा भाऊ एकदम गरीब माणूस, ड्युटी आणि घर आमचा परमनंट माणूस आहे. तो परमनंट भाऊ आहे. मंदिरात आहे, मंदिरात ड्युटी होती त्याची. ड्युटीसाठी येत असताना त्याला अन्य लोकांनी धरलं, अडवलं. तो रिटर्न पळाला, त्याच्या मागं लागले, त्याच्यावर वार केले, त्याला मारलं आणि पळून गेले. त्याच्यामुळे आम्ही त्याची बॉडी घेणार नाही, त्यांचा अंत्यविधी करणार नाही जोपर्यंत ते आरोपी धरत नाही, त्यांना फाशीची शिक्षा होत नाही किंवा त्यांना काही करा, त्यांना ताब्यात घेतलंच पाहिजे. तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही. आम्ही इथंच राहणार. माझं नाव विठ्ठल साहेबराव घोडे, मी त्याचा लहाना भाऊ आहे. भाऊ सुभाष साहेबराव घोडे पहाटे 4 वाजता ड्युटीला येत होता. एअरपोर्ट रोडनं कौडोबानगरला राहिलाय. तिकून येताना अज्ञात व्यक्तीनं त्याच्या पोटात वार करून त्याची निर्घुण हत्या केलेली.
साहेब आम्हाला न्याय हवाय, न्याय. आमचे मुलं बाला उघडे पडलेत. तर आज शिर्डीत 3-3 मर्डर होती. इथली सुरक्षा व्यवस्था करते काय साहेब? याची सामान्य जनता तुम्हाला जॉब विचारणार. आता जे झालेलं आहे ते आता कधी याच्या अगोदर घडलेलं नव्हतं. जे 2 मुलं मुडले आहेत तोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावर बोलता येणार नाही. दादा बरं का, एक मिनिट दादा, आमचं म्हणणं काय याच्यात सोपा विषय असा आहे, ही घटना अत्यंत दुर्दैवी झाली आहे, बरोबरच आहे. परंतु काय झालं याच्यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा हा एकदम समोर आलेला आहे. सर कारण तुम्हाला सांगतो मी, तुम्ही म्हणताना याच्या आधी घडलं नाही, याच्या अगोदर वेगळं पोलीस स्टेशन करा तुम्ही. परंतु अशा घटनांच्या बाबतीत फोन आला ना, पोलीस अतिशय लाईटली घेतात. पहिल्या घटना घडल्या फोन झाला, त्याच्यानंतर दुसरी घडली, त्याच्यानंतर तिसरी घडली, 2 जीव वाचले असते त्याच्यानंतर. म्हणजे साईबाबा संस्थांचे कर्मचारी आपण CCTV पाहतो. स्वतः मला सकाळी 7 वाजता ताराचंदचा फोन आला. सकाळी DYSP आले, SP ला बोलवले. SP 1 तासात पोहोचला. जे आता दुर्दैवाने घडलं ते आपण बदलू शकणार नाही. चेक करा परत. नाही, पण मी तुम्हाला आरोपी ताब्यात आपण घेऊ. दादा जोपर्यंत